यांचे टीचिंग्स आपण लास्ट 2-3 शिवर जे बघत होतो ते ते त्यांचेच टीचिंग्स आहेत, राईट. आणि ड्युटीज ऑफ द हार्ट या पुस्तकामध्ये त्यांनी ते सगळे आपले जे जे अंडरस्टँडिंग आहे ती मांडलेली आहे आणि त्यातनंच आपण शिकतो बेदत तशम. आता रबेनू बाख्या म्हणतात की जर आपल्याला कोणी मदत केली, राईट, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला नेहमी आपली लोक अशी भेटतात जी आपल्याला मदत करतात. तर आपल्याला जर कोणी मदत केली मदतीच्या इंटेन्शनने, तर आपण त्याला रेसिप्रोकेट करतो. आपण आपण त्याला त्याला मान देतो, त्या गोष्टीला आपण अॅक्नॉलेज करतो आणि बऱ्याच वेळा आपण त्याच्या रिटर्न मध्ये ओके, एक सेकंड, एक सेकंड. ओके, ओके. तर आपण त्याच्यामध्ये जर आपल्याला कोणी चांगला केलं, आपल्याला कोणी मदत केली, तर आपण त्याच्या बदले तो दाराबा बोलतो ऑफकोर्स, आणि मग आपण काहीतरी त्याच्या ऐवजी काहीतरी आपण पण करायला बघतो. असं माणसांना हे माणसाच्या वृत्तीमध्ये आहे. जर कोणी आपल्या चांगल्या मनाने मदत केली तर आपल्याला आपल्याला खूप आतून असं वाटतं की आपण पण काहीतरी करावं. हे माणसाच्या स्वभावामध्ये आहे. रबीनू म्हणतात 5 तरीके, 5 जेव्हा माणसं दुसऱ्या माणसांसाठी खेसेत करतात, काइंडनेस करतात, ओके, काहीतरी काइंडनेस दाखवतात, तर त्याला 5 तरीके मध्ये आपण समजू शकतो. एक, जेव्हा एक बाप आपल्या मुलाला खेसेत दाखवतं किंवा काइंडनेस करतं, काहीतरी काइंड गोष्टी करतं एक बाप मुलासाठी, तो एक रिलेशनशिप आहे. दुसरा, एक मालक खेसेत करते जो त्याच्यासाठी काम करते, त्याच्यासाठी मालकाच्या खाली जी कामं करतायत लोक, माणूस, तो मालक त्यांना खेचत त्यांच्यासाठी काहीतरी चांगला करते. मग आहे तिसरा, जिथं एक श्रीमंत माणूस एका गरीब माणसासाठी काहीतरी खेचत करते, तिथं म्हणजे त्याला अं, त्याचा मोबदला भेटल. मोस्ट प्रोबॅबली चेदाकाची बात करतोय आपण, की जे माणसं फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत ते फायनान्शियली वीक जे आहेत, किंवा कोणाला काही गरज असेल, गरजू, त्याला ते देतं, म्हणजे त्यांना मदत करतात, म्हणजे त्यांना जसं ओलाम हबा त्यांना आशेमचा आशीर्वाद लाभल म्हणून. चौथा आहे ती माणसं जी दुसऱ्यांना मदत करतात, खेसेत दाखवतात, काइंडनेस दाखवतात, म्हणजे त्यांना त्यांचं नाव होईल, त्यांना मान सन्मान भेटेल, किंवा त्यांना काहीतरी फायदा होईल कुठेतरी या मटेरियल वर्ल्ड, म्हणजे या दुनियामध्ये. आणि एक प्रकारचा माणूस आहे जो दुसऱ्याला खेसेत दाखवते, कारण समोरचा माणूस वीक पोझिशन मध्ये आहे आणि त्या माणसाला ज्या माणसाला गरज आहे त्याला बघून त्याला त्याला वाईट वाटते, त्याला दुःख होते, त्याला चांगला नाही वाटत, म्हणून तो त्याला मदत करते. तर हे पाच पाच तरीके आहेत, ज्याच्या खाली व्याख्या म्हणतात की रबेनू व्याख्या म्हणतात की माणूस माणसाला मदत करतो, त्याला खेसेत तो करतो, खेसेत दाखवतो. रबेनू म्हणतात एक बाप त्याच्या मुलाला काइंडनेस दाखवतो,
खेसेत करतं, खेसेत दाखवतं, तर बापाला पण त्याच्या माइंड मध्ये पण इंटरेस्ट आहे, त्याला पण काहीतरी पाहिजे. काय पाहिजे? की बाप एका मुलाला स्वतःचा भाग म्हणूनच बघते, राईट? आणि त्याला पाहिजे त्याचा मुलगा पुढे जाईल, त्याचा मुलगा डेव्हलप होईल, बरोबर, यु नो. तर बाप एका मुलाला मदत करतं जसं काय तो त्या स्वतःलाच मदत करते. जी लोक बाप आहेत त्यांना माहिती आहे की ते मुलांसाठी किती गोष्टी करू शकतात. बाप ऑफकोर्स अशा तारखेत आई पण काम करते, बट यु नो वी आर टॉकिंग ऑफ अ टाइम जिथं बहुतेक माणसं त्यांच्यावरती जबाबदारी होती जाऊन काम करणे आणि प्रोव्हाइड करणे. तर ऑफकोर्स इन मेनी केसेस आई पण आहे जी काम करते आणि जी कॉन्ट्रीब्युट करते मुलांतर्फे. असे आई बाप मुलांसाठी अनलिमिटेड गोष्टी करायला तयार आहेत. त्यांना जे लागते ते ते पुरवायला तयार आहेत, त्यासाठी ते मेहनत करायला तयार आहेत, डबल मेहनत करायला तयार आहेत. का? कारण त्याला त्याच्या मुलांतर्फे प्रेम आहे. त्याला त्या मुलांना खरंच त्यांना बघायचं आहे की ते चांगला करतील पुढं. आता तोरामध्ये अशा मुलांना म्हणजे आपल्याला आज्ञा आहे की आई बाबाचा आदर केला पाहिजे, राईट? 10 आज्ञामध्येच आहे, 10 आज्ञामध्येच आहे की कीप द एम लाईक ऑनर युअर फादर अँड मदर. वैक्रामध्ये फिअर युअर मदर अँड फादर. त्यांची भीती बाळगली पाहिजे, आई बाबाची भीती बाळगली पाहिजे. त्यांना मान सन्मान करणे आणि एक त्यांना एक भीती असली पाहिजे त्यांच्याबद्दल, तो आदर, ज्याला म्हणतात, ती असली पाहिजे. मिशलेमध्ये आपल्याला सांगितलंय की जे तुझ्या बापाने डिसिप्लिन लावलाय त्याला लक्ष दे, आणि तुझ्या आईने जे तुला शिकवलंय ते विसरू नकोस, ते सोडू नकोस. आणि मलाखीमध्ये प्रॉफेट म्हणतात की एक मुलगा त्याच्या बापाला मान देतो, मान दिला पाहिजे. आपल्याला आपल्याला ऑब्लिगेशन आहे की आपण आपल्या आई बापाला मान सन्मान देतो, अँड वी आर ऑब्लिगेटेड, आपल्याला वी आर सपोज टू. आणि मान सन्मान काय नाही नुसता त्यांच्यासाठी उठाचा आणि बसाचा. आई बापाची गरज असेल ती पण आपल्याला पुरवायला लागते, समजलं? ती पुरवायला पाहिजे. आई बापाला सांभाळला पाहिजे, आई बापांना चांगले शब्द बोलले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ह्याचे हलाख होत आहेत. की मान म्हणजे काय नुसतंच गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून बोलून मान नाही होत. काळजी काळजी घेणे आई बापाची, बिंग देअर. नाही जरुरी आहे की आई बापाची संगती राहायला पाहिजे, पण आई बापाला सांभाळला पाहिजे, हे मुलाला ऑब्लिगेशन आहे. ओके. तसाच तर इथं आपण काय बघतो, तोरा आपल्याला सांगते की ज्या आई बापाने आपल्याला जन्म दिला, ज्या बापाने आपल्याला रस्त्यावर राह दाखवली, शिकवलं आपल्याला. एक बाप नॉर्मली असं आपण एक अंडरस्टँडिंग आहे की बाप मुलाला स्किल देतो, त्याला आपल्याला हे आहे की बापाने शिकवलं पाहिजे मुलाला त्याच्या पायावर उभा राहायला, म्हणजे त्याला शिकवलं पाहिजे, त्याला स्किल दिली पाहिजे. सिमिलरली बापाचं ऑब्लिगेशन त्याला तोरा शिकवायला पाहिजे मुलाला, समजलं? मूल काय करतं, द चाइल्ड हॅज टू रेसिप्रोकेट. त्याला बापाने आपल्याला शिकवलंय, आपल्यावरती खर्च करून आपल्याला एक कम्फर्टेबल लाईफ दिली, आपल्याला खेसेत दिलाय, आपल्या डॅडी मम्मीने आपल्यावरती खूप काइंडनेस केलेला आहे. तर आपण तोरा आपल्याला शिकवतात की आई बापाचा मान केला पाहिजे आणि त्यांना घाबरला पण पाहिजे, म्हणजे त्यांचा थोडा मान असला पाहिजे की त्यांची भीती वाटली पाहिजे. तसंच
एक मालक जेव्हा त्याच्या अंडर लोक काम करतात किंवा एवेत किंवा त्याचा सर्वंट असेल किंवा त्याच्या खाली बांधलेली माणसं असतील काम करण्यासाठी वगैरे, तर ती माणसं त्या मालकासाठी काम करतात म्हणजे त्याची दौलत वाढल. आणि त्या मालकाला, त्या जे कामं करतायत त्याच्यासाठी त्याच्या अंडरमध्ये त्याचे एवेद, त्याचे जे कामगार आहेत किंवा त्याचे मेड सर्वंट्स आहेत, व्हॉट एव्हर जे काय आहे, त्याला त्यांची सर्व्हिस पाहिजे, त्यांना त्यांची सेवा पाहिजे. कारण तो सेवा करतोय, तो काम करून घेते त्यांच्याकडून. तर इथं तो त्याच्या नोकरांबरोबर, त्याच्या मेड सर्वंट्स बरोबर तो मालक चांगला वागतो, पण कुठेतरी त्याला त्याचा मोबदला मिळते. कारण तो जर चांगला वागवल त्या लोकांना, तर ती लोक त्यासाठी चांगला काम करतील. पण तरी तोरा आपल्याला काय शिकवते, जसं आपण ह्याच्यामध्ये मलाखीमध्ये बोललो, की एक मूल बापाला मान देतं, कबूत देतं, तसा नोकराने त्याच्या मालकाला पण काबूत दिला पाहिजे. समजलं? आता इथं मालक आपल्याला आपल्याला जर आपल्याला एक एवेद असेल आपल्याकडं, जर आपल्याकडं एक स्लेव म्हणून ट्रान्सलेट केलाय, पण स्लेव असल्यासारखा शब्द बरोबर नाही. एवेद एवेद म्हणजे जो तुम्हाला सर्व्हिस देते. तर पहिलीची लोक कशी होती, माणसाला घेऊन यायची, मग तो वर्षभर 2 वर्ष काय तो बांधलेला असायचा. माणूस कर्जबाजारी झाला तर तो स्वतःला 1-2 वर्षाची त्याची मेहनत विकायचा. ते ना असे सिस्टम्स होते. मग त्याला तो घरी राहायचा त्यांच्या तिकडं, त्या मालकाच्या घरी राहायचा किंवा त्याचं काय ते बंदोबस्त असेल ते. मग त्या मालकाला खूप ऑब्लिगेशन आहेत की त्याला काय काय पुरवला पाहिजे, तर त्याच्यावरती आपले हलाक होत आहेत. मग तो स्लेव्ह ज्यूइश असेल, नॉन ज्यूइश असेल, ते पण होता. ज्यूइश असेल तर मग त्याला अजून कसा वागवला पाहिजे काय त्याचे अजून नियम होते. तर एवेदला त्याच्या मालकाला मान दिला पाहिजे. ओके. पण इथं पण तो म्हणजे आपल्याला काय शिकवतोय, ग्रॅटिट्यूड. इथं आपण काय शिकतो, ग्रॅटिट्यूड. की जर आपल्याला कोणतरी खेसेत करते, जरी तो मालक एका नोकराला मान देते, कारण शेवटी त्याचाच फायदा होणार आहे, कारण तो नोकर चांगला काम करेल त्यासाठी, तरी त्या नोकराला, त्या एवेदला मान दिला पाहिजे. बाप, आई बाप मुलांसाठी काम करतात, त्यांना ते त्यांच्या मागे जीव टाकतात, हे टाकतात का, कारण त्यांना वाटतं हे हे आपणच आहोत. एक आई बापाचं एक्सटेन्शन. आई बापाला मूल वेगळा नसतं. आई बापाला मूल त्याचा भाग आहे, तो आई बाबाचा भाग आहे. तो कधी वेगळा नाही करू शकत. तो त्याला किती ओरडला काय केला, पण शेवटी आई बापाचा ते भाग आहे. दे आर पार्ट ऑफ देम. तर आई बाप मुलांना तसं बघतात. आणि त्या ह्यानी म्हणजे जे स्वतःसाठी करतील ते त्या मुलांसाठी करतात. म्हणून म्हणतात की आई बापासारखा कोण नाही या जगात. एक मूल आपल्या बापाला तेवढं तसं प्रेम नाही करतो, त्याच्या मुलाला तसा प्रेम करतो, जो त्याच्यापासून आलाय. समजलं तसं. पण तिथं पण तो मूल ला खय्याव आहे, ऑब्लिगेशन आहे आई बापाला मान देणे. समजला? खूप अशी उद्धट मुलं असतात जी बोलतात आई बापाला, अरे आम्ही काय बोललो पैदा करायला, तुम्ही पैदा केलीत आम्हाला. समजलं? त्यांना 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 वाटतं की आई बाप आपल्यावर काही उपकार करत नाहीत, कारण आपल्याला जन्माला आणला तर आपल्याला ठेवला पाहिजे, त्यांनी सांभाळला पाहिजे. खूप मुलं आहेत अशी रागाच्या भरात अशी उद्धट उत्तर देतात. पण ते विसरतात की तोरामध्ये इस्रायल पोरांना, मुलांना ऑब्लिगेशन आहे आई बापाला मान देणे. जरी आई बापानी जन्माला आणले, त्यांना नाही विचारला मुलांची परमिशन की आम्ही का तुम्हाला जन्माला आणू का, जन्माला आणला, पोसला, पुरवला, मेहनत केली, मुलाचा मुलीचा, दे आर खय्याव आहेत, दे आर ऑब्लिगेटेड टू ऑनर देअर फादर अँड फिअर देअर फादर, मदर अँड फादर. हे ऑब्लिगेशन आहे त्यांना. आफिलू त्या मुलाला वाटते की आई बापांनी स्वतःसाठी मला जन्माला आणलं, तरी गॉड फॉरबिड, तो चुकीचा तरीका आहे. जर कोण अशी लोक विचार करतात ते चुकीचं आहे. ठीक आहे, कधी कधी आई बाप डिफिकल्ट असतात वगैरे, पण सगळे आई बाप आपल्या मुलांसाठी मेहनत करतात, ते जीव टाकतात आपल्या आई मुलांसाठी. हे हे आय एम शुअर सगळे अग्री करतील इथं.
जे आईबाप करतात ते आपल्याला कळतं जेव्हा आपण आईबाप होतो. तोपर्यंत नाही समजत की आपल्या आईबापांनी किती मेहनत केली आपल्यावरती. एनिवेज, हशेम ब्लेस ऑल द फादर्स अँड मदर्स. मग तिसऱ्या टाईपचा माणूस आहे श्रीमंत माणूस, जो खेसेत दाखवतो गरीबाला. का? कारण तो चेदाका, तर तो त्याला माहितीये चेदाका केला पाहिजे. चेदाका का करतं? खूप लोक चेदाका करतात कारण त्याला माहितीये की चेदाका ने आपल्याला आशीर्वाद देतं, हशेम आशीर्वाद देतात, हशेम आपल्याला बेताग आपल्याला खय्या आपल्याला मिtzवा पण आहे आणि त्याचा फायदा ओला मबा आहे. म्हणजे आपण आध्यात्मिकतामध्ये वर जातो, हशेमच्या जवळ येतो आणि वारल्यानंतर आपल्या आत्म्याला चांगली जागा आहे. समजलं? तर खूप लोक ह्या गोष्टींनी मोटिवेटेड आहेत आणि ते चेदाका द्यायला ते त्यांचं मन असतं. ऑफकोर्स माणसं चांगली पण असतात, असं नाही. खूप लोक माणसं चांगली असतात, त्यांना चांगला करायचं असतं, पण त्यांना पण माहिती आहे की हे चांगलं आहे. चॅरिटी महत्वाची आहे. म्हणजे इव्हन लाईक मरण्यापासून वाचवते आपल्याला सांगितलंय. नकोन? प्रत्येकाला माहिती आहे की चेदाका हे चांगला आहे, हा हा धर्म चांगला आहे, हा मिtzवा बरोबर आहे, केला पाहिजे. आणि तो देतो, त्याला कुवास येतं, त्याला ताकद येतं अजून ते चेदाका करायला. कारण त्याला माहितीये की प्रत्येक पैसा तो जर देते कोणाच्या मदतीला, कोणाच्या गरजेला, तो फुकट नाही, तो त्याच्यापासून नुकसान नाही. हशेम त्याला जास्ती मोबदला देते, त्याला जास्ती देते त्याच्या बदले. ओके, चांगला विचार आहे, सेल्फिश विचार नाही, चांगला विचार आहे, पण थोडा सेल्फिश आहे की ते त्याला त्याला मिळते त्याच्या बदले. पण तो ऑफकोर्स खूप लोकांना माहिती असून पण देत नाहीत. समजलं? तसं तर नाही. इथे एक्सपेक्टेड आहे की लाईक एक माणूस ज्याला मिळालाय अशा माणसांकडनं, तो त्याला आदर दाखवतो, त्याला रिस्पेक्ट दाखवते. ज्या हातातून आपल्यासाठी आपल्या गरजेच्या वस्तू आलेल्या आहेत किंवा आपल्याला, तर इट इज हे बरोबर आहे की त्या माणसाला मान दिला पाहिजे. त्याला नाही त्याला उडवून लावला पाहिजे, हे तुला ओला मबा मिळते माझ्यामुळं, चल चालता, आपण नाही बोलू शकत. राईट? अफिलू आपल्याला आपण मदत घेतली म्हणून त्याला ओला मबा मिळते काय असा विचार करून आपण बोलू शकतो? नाही बोलू शकत. आपलं नाही. आपल्याला मिळाला तर आपलं कर्तव्य आहे की ज्या हाताने आपल्याला दिला त्याचा मान ठेवला पाहिजे, त्याला त्याला ऑनर, त्याला काबूत दिला पाहिजे. हे आहे, हे त्याचं कर्तव्य आहे ज्याला ज्याला मिळाला. सो दिस इज काय सांगता येतं की ग्रॅटिट्यूड. अफिल समोरच्या माणसाला संधी मिळाली, ओला मब्बा मिळाला, तरीही आपण ग्रॅटिट्यूड दाखवतो जर आपल्याला त्याच्याकडनं आपल्याला मिळाला तर. मग अशी लोक आहेत जी सेदाका करतात किंवा खेसेत करतात, चांगलं काहीतरी कर्म करतात. खेसेत एकमेकांना ते चांगलं काहीतरी करणे, खेसेत करणे, कारण त्यांना मग चार चौकात मान सन्मान मिळतं, लोक बघतात. समजलं? किंवा त्यांना त्याचा काहीतरी फायदा होतो. पण फिजिकल वर्ल्ड मध्ये, या दुनियामध्ये तिथं पण लाईक अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथे फॉर एक्झाम्पल लाईक आपल्या सोसायटीमध्ये समजा समजा एक फंड आहे, त्या फंडनी चार चौघांना मदत होते किंवा कोणतरी चांगला बिझनेस करते. समजलं? दोन मित्र आहेत, एक मित्र एक मित्राकडे चांगले बिझनेस आयडियाज आहेत, तर दुसरा मित्र आहे त्याला, तो बघते की याच्याकडे चांगली आयडिया आहे, तो त्याचा पैसा लावते, त्याला बोलते हे घे पैसा कर, बिझनेस कर, तू दोन पैसे कमव आणि मला चार पैसे कमवून दे. तर तो तिकडं काय करते, तिकडं त्यांनी खेसेत केला, त्याच्या मित्राला बिझनेस साठी पैसे पण दिले आणि स्वतःला पण कमवला. म्हणजे त्यांनी दिले पैसे पण त्याला त्याला तर असे खूप एक्झाम्पल्स आहेत. राईट? कधी कधी एक एक संस्था असतं किंवा लाईक
माणसं देतात, मोठे मोठे डोनेशन देतात चॅरिटेबल साठी, लाईक चॅरिटीसाठी देतात, चॅरिटेबल कॉज साठी देतात. चला इथं आपण एक खांडवळ चालू करू, म्हणजे गरीब लोक येऊन जेवतील अशी जागा चालू करू. तो पैसे देतो आणि मग तिथे त्याचा प्लाक लावतात, त्याचं नाव लिहितात, इन मेमोरी ऑफ दिस दिस डोनेटेड बाय दिस. त्याला काय मिळतं? त्याला चार चौघात त्याला मान मिळतं, त्याचं नाव सगळे वाचतात, त्याला वावा मिळतं, त्याच्या चार चौघात त्याची इज्जत वाढतं, त्याला त्याचा फायदा झाला त्याच्या इमेज साठी वगैरे. पण त्यांनी चांगला पण काम केला, समजलं. ते पैसे जाऊन तो कुठे जुगार पण खेळू शकला असं, पण त्यांनी दिले, त्यांनी कॉजला दिले, त्यांनी बरेच लोकांना चांगला वाटतं, त्यांचं नाव पुढे येतं, चार चौघांना दिसतं की आम्ही बाबा केली मदत. आणि करतात लोक, लाईक ती मदतीची पण भावना असतं तिथं. पण तिथं त्यांचा फायदा, मटेरियलिस्टिक फायदा पण असतो, समजलं. तर इथं पण अशा माणसांना पण आपण मान दिला पाहिजे. नाही, ऑफकोर्स आता ते झाडावर चढवला पाहिजे आणि त्याची, ते असूर आहे आपण आपण त्यांना, कोणाला पण फुकटचा त्याला त्याची मान वावा करायची आणि त्याला हवा मारायची आणि त्याला फुगवायचा, हे असूर आहे, असं नाही करू शकत आपण. पण जर असा माणूस समोर चार चौघात आहे, तर आपण त्याला नाही उद्धटपणाने किंवा असं त्याला हे नाही करू शकत आपण, त्याला त्याला लाईक त्याला उद्धट कोणालाच नाही बोलू शकत आपण. पण लाईक ही डिझर्व सम रिस्पेक्ट. का? कारण आपल्याला ग्रॅटिट्यूड दाखवला पाहिजे, त्या माणसाने एवढे पैसे डोनेट केले, ही संस्था चालवते, चार चौघांची घरं बांधली, हे चार चौघांना नोकऱ्या दिल्या. ठीक आहे, दुनियाला माहितीये त्यांनी केला, पण डिसायडर केला त्यांनी, राईट. अशी पण लोक असतात जी मदत करतात, जी खेचत करतात, आणि त्यांना त्यांचं त्याच्या बदले त्यांचं थोडं नाव गाव पण होतं, मान सन्मान पण होतं. पण आउट ऑफ ग्रॅटिट्यूड आपण ते अक्नॉलेज करतो, आपण त्याला रिस्पेक्ट करतो. आपण नाही बोलत काय स्वतःचा मान सन्मान, स्वतःची वावा करते आज. काही लोक अति करतात, ते वेगळी गोष्ट आहे. पण एक एक नॉर्मल ह्युमन बिंग, लाईक आपण त्याला बघतो. ओके. तर त्याच्यात थोडस तो, आता जो पाचवा आहे की तो काय बोलतात त्याला, त्याला दुःख होते दुसऱ्यांसाठी. एक सेकंड इथं. ओके. हा, आपण हे सगळे बघितले. हा. हा, मग पाचवा तो आहे की एका माणसाला दुसऱ्याचं दुःख बघितलं तर त्याला दुखते. तर आता इथं बऱ्याच वेळा त्याला दुखते, कारण मग तो काय करतो, तो मदत करते म्हणजे त्याचं दुखणं त्याला बरा वाटेल. कोणाकडे तरी कपडे नाहीत, त्याला कपडे देतात, त्याला जेवायला नाही त्याला जेवायला देते, कारण तो तो बघते त्याची परिस्थिती, तर त्याला दुःख होते. तर तो स्वतःला हील करासाठी तो देते. तर तिथं पण असा माणसाला मान दिला पाहिजे. ठीक आहे, त्याला नाही बघवत, त्याला दुसऱ्यांचा त्रास नाही बघवत. पण त्रास कोणाला होते, खरा जास्त त्रास त्याला होते का त्याला बघवत नाही की कोणाला त्रास होते. तर तो त्याचा त्रास झाला, तो त्याचा पेन झाला, त्याचा दुखणे झाला. तर अशा केसमध्ये पण असं नाही बोला की अरे तुला दुखते, तुला वाईट वाटते, तुला म्हणून तू देतस. नाही, त्याने दिला, त्याचा मान आहे. त्याला त्याला तो ही एक्सपेक्ट ही डिझर्व दॅट बेसिक रिस्पेक्ट फॉर शुअर. तर ते पण ऑफकोर्स चांगला आहे, समजला की माणूस आजकाल, माणसं सेन्सिटिव्ह नाही आहेत एकमेकांना, राईट. तर कोणतरी सेन्सिटिव्ह आहे की समोर त्याला दिसते, तर त्याचा जीव जळते आणि तो त्याला देते. अशी अशी लोक आपल्याला बरीच कधी दिसतात. समोरचा माणूस आहे, खूप लोक आहेत, आपण पण त्या कॅटेगरीमध्ये पडतो. समोरचा माणूस आहे, त्याला खायला नाही तर आपल्याला लगेच आपल्याला दुःख होतं, मग आपण लगेच खायला देतो त्याला.
दुसऱ्या दिवशी बघायला नाही जात आपण त्याला खायला मिळालं की नाही, तिसऱ्या दिवशीचा विचार नाही करत, चौथ्या दिवसाचा विचार नाही करत, बस समोर आहे तेव्हा देतो. खूप लोक अशी असतात, त्यांना त्यांचं मन खवळतं जेव्हा समोर असतं, पण ते जाऊन मग परत बघत नाही की आता उद्या त्याला जेवायला कोण देईल, परवा त्याला, कारण समोर नाही तर त्याला दुःख नाही होतं, तो फील नाही करत. तर खूप लोक अशी आहेत. तर तिथं तो मतलब असतं की बाबा मला मला दुःख होते म्हणून मी दिला, दॅट्स अ सोल्युशन टू माय पेन. समजलं? मग तिथं तरी पण ग्रॅटिट्यूड अशा माणसातर्फे पण असला पाहिजे. आपल्याला कोणी मला माझ्याकडे खायला नाही आणि कोणीतरी मला खायला दिला, कपडे नाहीत कोणीतरी कपडे दिले, मला त्याला ग्रॅटिट्यूड दाखवलाच पाहिजे, मला त्याला तोदारापा बोललाच पाहिजे. तर इथे अशा या 5 केसेस मध्ये रबेनू म्हणतात की बेसिक माणूस स्वार्थ आहे त्याचा. राईट, आपण बापाचा पण स्वार्थ बघितला, ज्याला ज्याला दुखते दुसऱ्यांसाठी त्याचा पण स्वार्थ आपण बघतो. आणि काही लोकांना या जगात, काही लोकांना येणाऱ्या जगामध्ये, राईट, कोणाला इन्व्हेस्टमेंटसाठी, कोणाला दुखते म्हणून वेगळे वेगळे कारण आहेत. राईट, आपण 5 केसेस बघितले, 5 केसेस मध्ये वेगळा वेगळा इंटेन्शन आहे, वेगळा वेगळा कारण आहे, स्वार्थ वेगळा आहे, त्याच्यासाठी तो खेसेत करते, तो काइंडनेस दाखवते दुसऱ्याला. पण रबेनू म्हणतात की या 5ही केसमध्ये त्याला त्या माणसाची स्तुती आहे, त्याला ग्रॅटिट्यूड दाखवायला पाहिजे, त्याच्यातर्फे मान दाखवायला पाहिजे. आणि हे रबेनू वाक्य म्हणतात की हे माणसाच्या स्वभावामध्ये आहे. समजा जर आपण रिसिव्हिंग एंड मध्ये आहोत आणि या 5ही लोकांकडनं आपल्याला काही गोष्टींची गरज आहे आणि हे 5ही प्रकारचे लोक आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला जर ते मिळालं तर आपण नॅचरली त्यांना थँक्यू बोलू. ते आपल्यामध्ये इनग्रेंड आहे की जेव्हा वी रिसीव्ह आणि आपण बघतो की मला ही माझी गरज माझी ही भागवली या व्यक्तींनी, तर आपण त्याला तुदाराबा बोलतो. आई बाप, व्हेरी सिम्पल. मी स्वतः एक मुलगा आहे, बऱ्याच लाईफ मध्ये बऱ्याच पॉइंट पर्यंत आई बाप किती मेहनत करतात आपल्यासाठी कळत नाही आपल्याला, आपण लक्षच देत नाही त्या गोष्टी, वी टेक इट फॉर ग्रांटेड. यु नो विचारच नाही करत. आणि बऱ्याच वेळा मेजॉरिटी आई बाप कधी ऐकून पण नाही दाखवत. आई बाप कधी नाही बोलत, हे बघ हा मी तुझ्यासाठी केला, हा कधीच नाही सांगत. मग ते नंतर आपल्याला कळतं, ती हळूहळू आपण आपला डोका आपण लक्ष देतो त्या गोष्टीकडे, मग समजलं, आणि मग तेव्हा आपल्याला आईबापासाठी मान अजून वाढतं. जेव्हा एका मुलाला कळतं की आपल्या आईबापाने आपल्यासाठी काय काय केलंय आणि त्याची तो जाण ठेवतं, त्याला तो तो त्याच्यावर विचार करतं, लक्ष देतं, तेव्हा अजून अप्रिसिएशन त्याचा जागा होतं. हे माणसाच्या नॅचरल त्याच्या ह्याच्यामध्ये आहे, त्यात भरलेलं आहे ते हशमनी तसा, की जर तो रिफ्लेक्ट करल कोणी आपल्यासाठी काय केला तर त्याला ग्रॅटिट्यूड वाटेलच. समजलं? तसंच ओके, तसंच हा तसंच रवींद्र बाख्या म्हणतात की आता या गोष्टीला आपण एक पाऊल पुढे नेऊया. आणि जसं आपण गेल्या काही शिवरीमध्ये बघितलं की हे सगळं काही जे क्रिएशन आहे, हे सगळं काही जे आहे ते हशेमनी घडवलेलं आहे, हशेमनी बनवलंय. नाही नुसतं बनवलंय, हशेम त्याला चालवत आहेत. हशेम इज इन्वॉल्ड. हशेम क्रिएट्स अँड हशेम मेंटेन्स इट. हशेम रन्स इट. आणि मग डिवाइन प्रोव्हिडन्स आहे ज्याने हशेम इन्वॉल्ड आहेत प्रत्येक ऍस्पेक्ट, क्रिएशनच्या प्रत्येक बारीक कणामध्ये हशेम इन्वॉल्ड आहेत. समजलं? आणि जसं आपण लास्ट टाइम बोललो की माणसाने जर त्याच्या अवतीभोवती बघितला, फक्त क्रिएशन पण जर तो त्याला समजून आला,
तर त्याला कळून येईल की या सगळ्या गोष्टींच्या मागे हशेम आहे. हशेमनी आपल्याला बनवलं आहे आणि आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी वगैरे ज्या आहेत ते या जगात बनवून ठेवलेले आहेत आणि आपल्याला ते अनलिमिटेड फॉर्म मध्ये आपल्याला मिळतंय. ठीक आहे, तांदूळ विकत घ्यायला लागतं पण ऑक्सिजन तर फ्रीच आहे. पाणी ठीक आहे, इथं पाणीचा आपण हिशोब करतो पण बारूक हशेम पाणी आहे. राईट, अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे आपल्याला एक हेल्थ. राईट, तर नुसतंच आपण जर विचार केला या गोष्टींवरती आणि आपल्याला कळलं की हशेम इज बिहाइंड एव्हरीथिंग, तर आपल्याला हशेम बद्दलचा ग्रॅटिट्यूड जो आहे तो जनरेट होतो. ती फिलिंग हशेमच्या ती जी फिलिंग आहे ऑफ ग्रॅटिट्यूड ती निर्माण होते, ती जागृत होते अजून स्ट्रॉंगली. हशेमनी या क्रिएशन मध्ये आपण माणूस म्हणून बनवलाय. राईट, ठीक आहे, आपण श्रेष्ठ आहोत कारण आपल्याला मन दिलंय, एक माइंड आहे आपल्याकडं, ज्या 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 मनामुळे आपण आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडतायत, का घडतायत, कुठे चाललेत, त्याला अनालाइज करू शकतो. कॉन्शियसली आपण जागृत आहोत. राईट, हे सगळं आपल्या मनामध्ये आहे हा स्टेट. पण त्या मनाला जर बाजूला ठेवला तर आपलं शरीर एका प्राण्यासारखंच आहे. जे वेगवेगळे जनावर आहेत, काय खास वेगळा शरीर नाही आपला. राईट, मन आहे जो आपल्याला, आपला जो इंटेलेक्ट जो आहे, म्हणजे मनाची जी कॅपॅसिटी, ही आपल्याला सगळ्या जनावरांच्या खूप वर नेते, खूप श्रेष्ठ, सगळ्यात श्रेष्ठ बनवते. पण ते बाजूला ठेवलं तर आपलं जो शरीर आहे आपल्याकडं, राईट, तो शरीर आपल्या वेगळ्या जनावरांशी काही खास वेगळा नाही. खास वेगळा तर सोडूनच टाका. रवींद्र वाख्या म्हणतात की आपलं शरीर तर त्या जनावरांशी पण वीक आहे. या सगळ्या जनावरांमध्ये आपण वीक आहोत का? कारण दुसऱ्या जनावरांची पिल्लं जन्माला येतात आणि पटकन इंडिपेंडेंट होतात. त्यांना जास्ती त्रास ते सहन करू शकतात, ते स्वतःची काळजी चांगल्याशी घेऊ शकतात आणि ते त्यांच्या आई बापावरती जास्ती टाइम निर्भर नसतात. ते पटकन त्यांच्या वाटेला जातात. माणसाचं तसं नाही. माणूस वेळ घेतो, नाजूक आहे माणूस, म्हणजे माणसांची मुलं. रवींद्र वाख्या म्हणतात माणसाला स्वच्छ ठेवायला लागतं. तो जर 4 दिवस आंघोळ नाही करत तर त्याच्या शरीराला घाण वास येते. जनावर किती दिवस दिवस आंघोळ नाही करत पण दे आर क्लीन, ते साफ राहतात बरोबर. किती जनावर स्वतःला ते बघायला आंघोळ नाही करत पण वास नाही त्यांच्या अंगाला. पण माणूस जास्ती लाईक पटकन जर तो स्वतःला आंघोळ नाही करत तर त्याच्या अंगाला वास येतं, त्याला सहन नाही होत तो वास. रवींद्र वाख्या म्हणतात की माणसाचं शरीर मेल्यानंतर जनावरांच्या शरीरापेक्षा जास्त वास मारतं आणि माणूस जास्त घाणेरडा वास क्रिएट करू शकते. तसंच माणसाच्या डोक्याला जर मार लागला, त्या डोक्यावर परिणाम झाला, तो बोलू नाही शकत, तो विचार नाही करू शकत. आणि जर ते गेला तर तो काय, तो काय करू शकते? तो काहीच करू नाही शकत. जनावरांना जरी माणसासारखं त्यांना मन नाही, त्यांचा तो डोका नाही दिलाय, तरी बरोबर त्यांच्यात ते इन्स्टिंक्ट्स आहेत की त्याला जेवण शोधायचं आहे. राईट, त्याला त्याला ज्या गोष्टी त्याला करायच्या आहेत बरोबर तो त्या इन्स्टिंक्टच्या हिशोबाने करतो. पण माणूस पटकन त्याचा संयम घालवू शकतो. जनावर नाही, जनावर हे लागला ते लागला तरी ते मेंटेन करतात स्वतःला.
बोलायचा मतलब हे की आपण बघतो की हाशेमनी आपल्याला माणूस बनवलाय, श्रेष्ठ बनवलाय. शरीर जरी आपल्याला नाजूक आहे तरी हाशेमनी आपल्याला बऱ्याच ते केपॅबिलिटीज दिलेले आहेत. त्याने आपण या सगळ्यांच्या गोष्टींवरती जसं काय आपण राज्य करतो. राईट, मॅन इज रुलिंग द अॅनिमल वर्ल्ड. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण क्रिएशन मध्ये बघतो, जे हाशेमने आपल्या अवतीभोवती बनवलंय. आपण जसं गेल्या काही शिवरीमध्ये त्याच्यावर डिस्कस केला, तर एका माणसाला खूप नॅचरल तरीकेने, विदाउट एफर्ट्स, विदाउट मेहनत, त्याला हाशेमचं अफाटपणा, जे इन्फायनाइटनेस आहे, म्हणजे जो अफाट, हाशेम इज अ अनलिमिटेड सोर्स ऑफ पॉवर, क्रिएटिव्हिटी, एव्हरीथिंग दॅट यू कॅन टॉक. हाशेमचा तो मोठेपणाचा सेन्स आपल्याला यायला लागतो. म्हणजे वी स्टार्ट, आपल्याला ते कळत नाही, आपल्याला पूर्ण कळत नाही ते, पण चालू होतं आपल्याला ते ते विचारधारा आपली त्या लाईनीला, ते विचार त्या लाईनीला जायला लागतात. की म्हणजे काय, म्हणजे काय, म्हणजे काय काय कुठे मी चालू करू हाशेम बद्दल समजण्यासाठी. जे हाशेमला समजायचंय, कुठे चालू करू मी ते. पॉवर, हाशेमची विजडम, आणि तिथं आपली वीकनेस, त्या युनिव्हर्स मध्ये आपण बघतो, ते एक माणसाची आपली, जसं मी म्हणतो की आपली अवकाश आपल्याला दिसतं की आपण काय आहोत, काहीच काहीच नाही, म्हणजे काहीच नाही, पण खूप मोठा आहे आपल्या समोर. राईट, काय कुठंच नाही आहोत, आपण कुठंच नाही आहोत. आणि हाशेम, फक्त हाशेमच आहेत. राईट. मग तिथं आपण जेव्हा बघतो की हाशेम कसा आपल्याला पुरवतात, कसं हाशेमने आपल्याला, म्हणजे तो 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 रिलेशनशिप आपल्या बरोबर ठेवलेला आहे, कसं हाशेम आपली प्रार्थना ऐकतात. आणि आपण ह्या गोष्टीला मग आपण त्या मुलांसारखी नाही बोलत की अरे हाशेमनी मला बनवलाय, हाशेमच मला पोसल, म्हणजे ते अॅरोगन्सनी नाही बोलत. मग आपण त्या नम्रतेने बोलतो की हाशेमच मला ठेवते. आणि तिथं आपण, वी स्टार्ट टू हॅव अ व्हेरी जेन्युइन ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स हाशेम. तिथं आपण जे एक काय म्हणतात त्याला, अ, ते कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड, आपण हाशेम तर्फे आपल्याला जागृत व्हायला लागतं. राईट. आणि आपल्याला ती फिलिंग्स येतात, ते आपण त्या फिलिंग्स मध्ये असतो आपण. आणि तिथं आपल्याला हास्यमसाठी काय करण्याची, काहीतरी करायची इच्छा जेन्युइनली आपल्यात जागृत होतं. राईट. मी आपण जसं बोललो की एक माणूस जर आपल्याला कोणतरी चांगला करते, तर आपल्यामध्ये तो टाकलाय स्वभाव की आपल्याला पण काहीतरी पाहिजे, संधी काहीतरी करासाठी. आणि जेव्हा एका माणसाला ते स्पष्ट होतं की किती हाशेमचे उपकार आहेत आपल्यावरती, किती हाशेम आपल्याला देतात, किती आपल्याला आपल्याला जन्माला आणला, आपण आहोत तसे आहोत, आपल्याला किती चांगल्या गोष्टी दिल्या, किती शिकलो आपण. आणि आणि हे या गोष्टीचा जर विचार करायला लागलो आपण, तर तेवढा आतमध्ये माणूस, तेवढा तो एक्साइट होतं, त्याची टुवर्ड्स, त्याची जी ग्रॅटिट्यूड आहे टुवर्ड्स हशेम, ती त्याची स्ट्रॉंग होतं. आणि तिथं मग आपण हशेमला काय करू शकतो, व्हॉट कॅन वी डू फॉर हशेम. तर हशेमने आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे की तू हे करशील आणि तू ते नाही करशील, मग आपण पूर्णपणे इन स्पिरिट मित्सोत मध्ये जातो. मग 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 तो माणूस जो आहे, तो राईटली मोटिवेटेड आहे मित्सोत साठी. त्याच्यासाठी तो मित्सवा हाशेम साठी तो करते, कारण हाशेम त्याला बोललेत. आणि त्याला आपण म्हणतो डिवाइन सर्व्हिस, दॅट इज अबुदात हशेम.
ही जी म्हणजे हशेमची सेवा ज्याला आपण म्हणतो, इट्स नथिंग बट ऑब्झर्विंग द मित्सवा, मित्सवोत पाळणे. जे मित्सवोत त्याच्या टायमाला येतात त्या टायमाला त्याला पाळणे, जसं आपल्या रब्बानींनी शिकवलं आहे त्या हिशोबाने त्याला पाळणे. नाही काय त्या मिचवा काय पण आपलं मनाचं करायचं आणि बोलायचा मिचवा केला नाही, तसं नाही. जो बरोबर त्याचे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत त्या हिशोबाने तो मिचवा पाळणे करणे. ज्या गोष्टी आसूर आहेत, फॉरबिडन आहेत, त्याच्यापासून लांब जाणे. का? कारण आता हे सगळे मिtzvot इज व्हॉट हशेम हॅज आस्क्ड मी टू डू. आणि मला हशेमला तोदा रब्बा बोलायचे, कारण आता मला कळून चुकलेलं आहे की कसं हशेमनी माझ्यासाठी किती गोष्टी केल्यात. आणि हशेम बरोबरचा माझा संबंध आहे, मला कनेक्ट व्हायचंय हशेमला. तेव्हा त्या मिtzvot करण्याचा खरा स्पिरिट माणसामध्ये जागृत होतो. आणि ग्रॅटिट्यूड जो आहे ना, की आता मी काय करू माझ्या हशेमसाठी, हशेम मला मला काहीतरी माझ्या हशेमसाठी करायचंय, माझ्या देवासाठी मला करायचंय. आणि तो आपला अटेम्प्ट जो आहे, तो मित्सवा जो आहे, तो आपली कोशिश आहे. आणि त्याला आपण हशेमची सेवा म्हणून त्याला आपण बोलतो. इथं एक सेकंड, एक दोन पॉइंट्स आपण बघूया. आपण हशेमची सेवा करतो मित्सवत थ्रू, ती आपल्याला चॉईस नाही, आपल्याला ऑब्लिगेशन आहे. आपल्याला ऑब्लिगेशन म्हणजे ठीक आहे, तुम्ही विचार करता, तुम्हाला वाटते आता मला केला पाहिजे, बट फॉर आवर नॉलेज हे आपल्याला ऑब्लिगेशन म्हणून मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याला आपली ड्युटी आहे ती. हशेम डिमांड्स ऑफ अस. ठीक आहे. खूप लोकांना वाटतं रे काय शिक्षा दिली यार, हे एवढे 613 मिचवत कोण एवढे मिचवत करल, काय करल. आपण त्यांची बात नाही करत, आपण आपली बात करतो. ज्यांनी आपल्या विचाराच्या जोरावरती ते जागृत झालेत आणि हशेमची सेवा करण्याची त्यांची इच्छा एवढी जागी झालेली आहे. आणि त्यांना मिtzvot म्हणजे आता हशेमला कनेक्ट करायचंय, हशेम साठी काहीतरी करायचंय, या या भावनेने ते मिtzvot करायला मागतात. आता तिथं हशेमची सेवा आपण आपण जन्माला येतो, वेळ लागतो, आपण हळूहळू मोठे होतो, राईट. बरंच लाईक इट इट टेक्स टाइम, राईट. हशेमची खेसेद आपल्या जन्माच्या अगोदरपासूनच आहे. आपण फॉर्म झालो, आपण जन्माला आलो, हशेमची मेहरबानी आपले तेव्हापासून चालू नाही होत, ही आधीपासूनच चालू झालेली आहे. मग आपण वाढतो, पण आपण कुठे एवढा आपण बघू कसे आपल्याला घरी शिकवले जातं. शेमा इस्रायल आपण लहानपणीच करतो, लाईक दॅट इज आपल्या लेवलवरती, त्या लेवलवरती एक एक लहान मूल शेमा इस्रायल करते, इट्स कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल प्रेयर्स. सगळ्यात पॉवरफुल प्रेयर बोलला जातो त्याला. एक लहान मूल शेमा इस्रायल करते. आपल्या बेनेसर लोकांच्या घरामध्ये पण लहान लहान मुलांना शेमा इस्रायल शिकवलं जात होतं लहानपणीपासून, राईट. फर्स्ट थिंग वी लर्न इज शेमा इस्रायल. पण आपल्याला ते हशेमची खेसेत कळायला वेळ लागतं. लगेच त्या लहानपणी ठीक आहे, डॅडी मम्मी आपल्याला स्टोरी सांगतात, आपले आजोबाजी आपल्याला सांगतात, पण एका माणसाला ते कळायला वेळ लागतं. तो वय यायला जरा वेळ लागतो त्याला, राईट. आणि म्हणून खूप महत्वाचं आहे की प्रत्येकाने एनकरेज केला पाहिजे त्याच्या अवतीभोवती लोकांना ही समज यायला. आता आपण शिवूरमध्ये बसलो, राईट. आता हे आपल्या फॅमिलीमध्ये स्पेशली लहान मुलांना हे सांगायला पाहिजे. लहान मुलं काही अनपढ नसतात. तुम्हाला माहितीये सायन्स बोलतंय की एक माणूस सगळ्यात फास्ट कोणत्या पिरियड मध्ये शिकतो? 0 to 8 इयर्स. 0 to 8 इयर्स मध्ये म्हणजे मूल जो 8 वर्षाच्या खाली आहे, त्याच्या अख्ख्या जीवनामध्ये सगळ्यात फास्ट तो तेव्हा शिकते.
तर उलट तशा लोक शिकवायला पाहिजे. आता कसा शिकवते ते प्रत्येकाची आपली आपली टेक्निक आहे. पण एक मूल जर एक ती गोष्ट समजू शकते तर आपल्याला शिकवायला पाहिजे. काही मुलं 40 वर्षाची होतात तोपर्यंत त्यांना कोणी हे सांगितलेलंच नसतं, नाही त्यांनी विचार केलेला असतो. अशी लोक आपल्याला भेटत असतात. एनकरेज केला पाहिजे. ही अवेअरनेसची गोष्ट आहे. एका माणसाला जेव्हा कळून चुकतं की फक्त हशेम आहेत आणि मला कनेक्ट व्हायचंय, हा खूप लिबरेटिंग एक्सपिरियन्स, लिबरेटिंग थॉट आहे. हा विचार खूप माणसाला मुक्त करणारा. म्हणजे जर तुम्हाला आतून कळलं की मला हशेमच्या स्वाधीन व्हायचंय, मला हशेमला कनेक्ट व्हायचंय, तर तुमच्या या फिजिकल डिझायर्सचे जे त्रास आहे, म्हणजे मला ह्या ज्या डिझायर्सला आपण गुलाम झालेलो आहोत, ह्याच्यातून आपल्याला सुटका मिळते. आपल्याला या फिजिकल डिझायर्स, मटेरियलिस्टिक डिझायर्स मध्ये पैशाची हाव, खाण्यापिण्याची हाव, फिरण्याची हाव, गाडीची हाव, बंगल्याची हाव, ही हाव माणसाला थकवून टाकतं लॉंग रन. हे ज्यांनी कोण आध्यात्मिक नाही झाला कधी फिजिकल डिझायर्स माणसाला त्याच्या स्पिरिच्युअलिटीला खरं म्हणजे डॅमेज करतं, जर तो फिजिकल प्लेजर्सच्या मागे धावते तर. समजलं? तर जेव्हा कोणाला ही 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 कॉन्सेप्ट त्याला आतून जेव्हा कळतं, तर त्याचे फिजिकल डिझायर्स त्याला बॉदर करायला, त्याला त्रास द्यायला कमी करतात. कारण तो आता आध्यात्मिकताच्या ची ओढ लागली त्याला. समजलं? तसाच जर कोण आपल्या अवतीभोवती लोक आहेत त्यांच्याशी बोलला पाहिजे, त्यांना एनकरेज केला पाहिजे. जर तुम्हाला ही गोष्ट कळते तर चार चौघांना सांगायला पाहिजे. माणसाला एक, जसं आपण बोललो की माइंड, मी क्रिएशन बघतोय, राईट, अवतीभोवती बघते, सायन्स बघते, तर मला दिसतंय की लाईक ही दुनिया एवढी अजब आहे, एवढी कॉम्प्लेक्स आहे, आणि या गोष्टीच्या मागं हशेम आहेत हे मला स्पष्ट होते. दुसरा काय आहे सिस्टम, आपण बोललो होतो की आपल्या पद्धती आणि आपली हिस्ट्री आणि आपला तोरा. माणूस जर तोराचा अभ्यास करतो, जो त्याला मिळाला, तोरा, तोरावरती रब्बानींचे शिकवण, त्याच्यामध्ये पण हशेमचं कनेक्शन आपल्याला शिकायला मिळतं. आणि ते आपल्याला कळतं की कसा हशेम या सगळ्या गोष्टींच्या मागे आहेत. तसंच या दोन हे जे दोन अँगल आहेत, राईट, एक अँगल आपण बघितला की क्रिएशन बघतो, अवतीभोवती बघतो, आणि दुसरा की आपल्याला तोरापासून कळतं हशेमचं कनेक्शन, राईट, हशेम इज बिहाइंड एव्हरीथिंग, आणि दुसरा अवतीभोवती बघून. माणसं, राईट, माणसामध्ये दोन ऍस्पेक्ट्स आहेत, दोन गोष्टी आहेत. एक आपण त्याचा म्हणतो आत्मा आणि एक शरीर. आणि या आत्मा आणि शरीरला हे दोघं एक आहेत, पण या दोघांचं मेकअप जो आहे हा वेगळा आहे. माणसाला, प्रत्येक माणसामध्ये हशेमनी एक सर्टन स्वभाव टाकलेला आहे. नाही, दोन माणसं सारखी आहेत, राईट. त्याच्यामध्ये स्वभाव आहे, त्याची वृत्ती आहे, राईट, त्याचा कॅरेक्टर आहे. प्रत्येक माणसाचा आपला एक युनिक कॅरेक्टर आहे, युनिक तो पॅकेज आहे तो, राईट. त्याच्या हिशोबाने त्याचे जे ट्रेट्स आहेत, त्याची जी वृत्ती आहे, जी त्याच्यामध्ये टाकले हशेमने, त्याच्या हिशोबाने तो गोष्टी करतो. तो शरीराला जे पाहिजे ते मिळवतो, राईट. तो तो त्याचा संसार चालवतो त्या वृत्तीने, त्याची लाईफ त्या हिशोबाने तो चालवायला बघतो, राईट. पण एक झाला तो शरीर, आणि त्या शरीरमध्ये ती वृत्ती, ते कॅरेक्टर ट्रेट्स, आणि अशा माणसामध्ये हशेमने टाकलाय, राईट, ती ती हुशारी, तो इंटेलेक्ट, ज्याला आपण मन, राईट, त्या मनामध्ये जो आपण विचार करतो, जो
आपले लाईक वेगळ्या वेगळ्या तरीक्याने तो माइंड इंटेलेक्ट आपण त्याला म्हणतो ते हशेमनी प्रत्येक माणसामध्ये टाकलेलं आहे. आता या माइंडला जर तो वापरतोय, या मनामध्ये तो या गोष्टींवरती विचार करून तो हशेमचं असणं त्याला समजू लागतं. राईट. मला शरीर दिलेलं आहे, मला वृत्ती दिलेली आहे, माझ्यामध्ये काही अशा गोष्टी दिलेल्या आहेत ज्याच्यामुळे मी खाईन पिन, मला स्वतःला कसं जिवंत ठेवायचंय. जसं एक जनावर कसा स्वतःला बरोबर तो वाढल्यावर स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी खातं पितं, बरोबर तो मुलं जन्माला आणतं म्हणजे त्याची पिढी चालू राहील. माणूस पण तेच करते. तो त्याच्यामुळे तो मटेरियल वर्ल्ड मध्ये मुरलेला आहे, तो संसारी आहे, तो तो या सगळ्या गोष्टींमध्ये मुरलेला आहे. तो त्याच्यामध्ये ते डिझायर्स आहेत, बरेचसे डिझायर्स त्याला जगण्यासाठी आहेत, त्याला जगायचे आहेत, ते त्याचे बेसिक डिझायर्स आहेत. खूप लोक त्यांना मुलं पाहिजे असतात म्हणजे त्यांची पिढी पुढे चालेल, त्यांना कळत नाही ते, पण ते बॅक ऑफ द माइंड तेच चालू आहे. मग अशा याच्यामध्ये हा मन येतो आणि या मनाच्या जोरावर तो हशेमचं कनेक्शन साधतो आणि तो शरीर त्याचा जो फिजिकल वर्ल्ड मध्ये मुरलेला आहे ऍक्च्युली त्याच्या अगेन्स्ट मध्ये तो काम करतो, तो त्याच्या बाहेर किंवा त्याला तो कमी लेखतो मुळात. मग त्याला ते सेकंडरी होतं आणि त्याची आध्यात्मिकता ही प्रायमरी डिझायर होतं. मग तो जास्त त्याच्यावरती राहिलेला आहे, त्याच्यावरती येतो तो. रबींद्र बाखे म्हणतात की माणसाला मन दिलेलं आहे आणि त्याची ती कॅपॅसिटी दिलेली आहे की तो स्वतःला आध्यात्मिकताच्या झोन मध्ये च्या क्षेत्रात पूर्णपणे आणू शकतो आणि हशेमला तो कनेक्ट होतो. पण शरीर आहे आणि शरीर मधले जे डिझायर्स आहेत, जो शरीरामध्ये जो जनावर आहे, ज्याला जगायचंय, ज्याला ही वॉन्ट्स टू स्ट्रगल, ही वॉन्ट्स टू सर्व्हाइव्ह, तो म्हणतो ते खूप पॉवरफुल आहे. आणि मन जो आहे, मनातले जे विचार आहेत, जे हा जो म्हणजे हे जे आध्यात्मिकताची ओढ किंवा त्याच्याबद्दल विचार, हे खूप डेलिकेट आहे. मग अशा टायमाला त्याला मदत हवी, जी त्याला या शरीराचं फिजिकल, त्याची जी दुनियामध्ये तो जो मुरलेला आहे त्याच्यातून त्याला या आध्यात्मिकता, जे जास्त सुपिरियर आहे, जे जास्त रिफाईंड आहे, जे जास्त हशेमच्या जवळ आणणारी गोष्ट आहे, तिथे आणायला त्याला बाहेरची मदत हवी. आणि ही बाहेरची मदत आपल्यासाठी तोरा आहे. तो ज्ञान, ती शिकवण जी एका माणसाला त्याच्या शरीराच्या दुनियेतून आत्मा आणि आध्यात्मिकताच्या दुनियेकडे खेचणारी जी जी मदत आहे ती आहे तोरा. आणि तोरा जी मोशे रबेनूला दिली, जी आपल्या रब्बानीम लोकांना जो विजडम मिळाला, आपल्या प्रॉफिट्सला जे विजडम मिळाले, तो सगळा काही या तोरामध्ये आहे, ज्याच्या मदतीने आपण जो आपल्या शरीरात, आपल्या स्वभावात घुसलेलो आहोत, तिथून आध्यात्मिकताकडे वळायला ती मदत मिळते. आध्यात्मिकताकडे वळणे म्हणजेच हशेमला जुळण्याचा प्रयास असं बोलू शकतो, किंवा हशेमच्या जवळ येण्याची तरीका हा आपण करतो. बेहद हशेम आपण इथं थांबू आणि अजून पुढे रबेनू बाखे आपल्याला काय काय शिकवतात बेहद हशेम आपण शिकण्याचा प्रयत्न करू. आणि पुढच्या आठवड्यात आपण या टॉपिकला कंटिन्यू करूया.
תודה רבה. Thank you so much. جزاكم الله خيرا.